नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? तर मी सोनिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज बाहेर वातावरण ना खूप छान आहे, ऊन पडलं आहे. कारण आता जसं की तुम्हाला माहिती आता विंटर होता आणि आता स्प्रिंगला सुरुवात झाली आहे आणि त्यानंतर मग समर. त्यामुळे मग वेदर एकदम चेंज होतो आहे. आणि भारतातून इथे मी आले स्वीडनला, तर त्यामुळे ना आम्ही आजारी पडलो. कारण कसं झालं ना की इथून आम्ही गेलो भारतात, त्यावेळेस एकदम एक्स्ट्रीम वेदर होतं इथे स्वीडनमध्ये. आणि त्यानंतर भारतात गेलो तर त्यामुळे तिथे आमच्यासाठी ते समर होता भारतामध्ये. त्यामुळे मग तिथे वेदर चेंज झालं आणि तिथून मग पुन्हा आम्ही इथे आल्यानंतर पुन्हा एक्स्ट्रीम वेदर होतं. तर अशामुळे काय झालं ना, एकदम तब्येत डाऊन झाली. आणि आता म्हणजे जसं आता ना सीझन चेंज होतं आहे, त्यामुळे कसं ना बरेच लोक आजारी पण पडतात. आणि इथे व्हायरल पण सुरू असल्यामुळे सर्दी खोकला हे नॉर्मल आता सगळ्यांना होतं आहे. तर मायरा पण आजारी होती आणि त्यानंतर आता मी पण आता मी ठीक आहे. पण आवाजावरून तुम्हाला थोडंफार जाणवत असेलच, पण काही हरकत नाही, आता मी ठीक आहे. आणि म्हणूनच मग इतके दिवस माझे व्लॉग पण येत नव्हते, तर थोडा आरामच केला. आणि आता पुन्हा मग आता वेदर पण छान झालं आहे. तर आता मी माईला आणायला निघणार आहे थोड्या वेळात. तर त्याआधी मी लंच वगैरे करून घेते आणि मग मी निघतानाच मी तुमच्याशी बोलते. तर इथे आम्ही आता रेडी झालोत आणि दुपारी लंच वगैरे केला. कारण अवधूत पण आज वर्क फ्रॉम होम करत होता, त्यामुळे मग तो पण घरी होता. तर मग दोघांनी आम्ही छान एकत्र लंच केला. आणि मी एकटीच जाणार होते मायूला आणायला, पण बाहेर विंडी पण आहे थोडं. तर मग म्हटलं की पुन्हा प्रवासामुळे आणखी जास्त झालं, तर म्हणून मग अवधूत म्हणाला आपण दोघे जाऊ घ्यायला गाडीने. त्यामुळे मग तो पण येतो आता माझ्यासोबत. आम्ही दोघे जातो आता मायूला घ्यायला. तर चला निघूया आपण. बाहेर हलकंसं विंडी आहे, पण ऊन आहे भरपूर, त्यामुळे प्लेजंट वेदर आहे. पण विंडीमुळे काय होतं ना, खूप हवा जाते कानामध्ये वगैरे, त्यामुळे मग कसं थोडासा त्रास होऊ शकतो. पण चला आता अवधूत गेला आहे गाडी घ्यायला. म्हणजे गराजमध्ये आम्ही गाडी ठेवतो, तर तो पुढे गेला आणि गराजमध्ये आता तो गाडी घेऊन येईल. ते बाजूलाच आहे बिल्डिंगच्या. इथे अवधूत आला आहे. बाहेर पाहता ऊन पण भरपूर आहे, खूप जास्त ऊन आहे. म्हणजे आता स्प्रिंगला चांगली सुरुवात झाली आहे आणि त्यामुळे काय होतं ना की आता छान थोडंसं ऊन आपल्याला बघायला मिळतं आहे. नाहीतर ह्या आधी अजिबात उन्हाचा आणि आपला काही संबंध नसतो विंटरमध्ये. पण तसं जसं स्प्रिंग यायला सुरुवात होते, त्यामुळे मग वेदर खूप छान होतं आणि मस्त वाटतं. आता अशा वेदरमध्ये बाहेर फिरायला वगैरे खूप छान वाटतं. पण बघूया, आपल्या लवकरच प्लॅन होणार आहे फ्रेंड्ससोबत. आपण रोड ट्रिपला जाणार आहोत, तर ते देखील मी तुमच्यासोबत सारं शेअर करेनच. पण त्याआधी मला लवकर बरं व्हायचं आहे. म्हणजे ऑलमोस्ट मी बरी झालेलीच आहे, पण थोडंसं 1-2 दिवस आणखी मला रिकवर व्हायला पाहिजे आणि त्यानंतर मग आपण रोड ट्रिपला जाऊ. कारण की विंटरमध्ये अजिबातच आपण कुठेच गेलो नाही. तर त्यामुळे मग आता एकत्र भेटणार आहोत आणि आपण 1 डे रोड ट्रिप करणार आहोत. तर चला आता आपण मायूला घ्यायला जाऊ. डोळ्यांना काजळ वगैरे लावून आली आहे. मुद्दाम लावलं आहे मी ॲक्च्युली. कारण काय होतं, ते काही नाही लावलं ना की एकदम मी आजारी, म्हणजे खरीच खूप आजारी असल्यासारखं असं जाणवतं माझ्या फेसवरून मला स्वतःलाच. त्यामुळे मग मी कसं आहे ना, असं छान डोळ्यांना छान ठेवलं की असं वाटतं की आपण आजारी नाही आहोत. हो की नाही अवधी? है ना?
होतं, कारण की त्याचं ऑफिस मायराच्या स्कूलच्या बाजूलाच आहे, जवळच आहे, अगदी वॉकिंग डिस्टन्सवरतीच आहे. त्यामुळे मग कसं तो पटकन तिला घेऊन येत होता, त्यामुळे ते इझी होतं. चला तर मग आपण एक 5 मिनिटातच पोहोचू. इथे मायराला घेऊन आलो आम्ही, पण तिथे मी स्कूलच्या इथे शूट नाही करू शकत, कारण बरीच मुलं असतात तिथे आणि तसं ते अलाउ नसतं. म्हणजे इथे तुम्ही असं विदाऊट परमिशन, जसं की मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं की विदाऊट परमिशन आपण कोणालाही कॅप्चर नाही करू शकत. तर तसंच असल्यामुळे इथे रूल्स आहेत काही, ते रूल्स फॉलो करावे लागतात आपल्याला. त्यामुळे मग मी स्कूलच्या इथे नाही शूट करू शकले. पण इथे मग मायरा पण आली आहे आणि मायराला घेऊन आली, आणि मायरासोबत मायराची मैत्रीण आहे जी आमच्या बाजूलाच राहते, म्हणजे जवळच राहते. त्यामुळे मग इथे अद्विका आहे, उन्हामुळे दिसत नाहीये मे बी. हाय कर अद्विका. आणि अद्विकाची मम्मा आहे. आणि तर असं आम्ही आता निघालेलो आहोत. तर चला तर मग मी आता तुम्हाला घरी जाऊनच बोलते. इथे आल्यानंतर ना मायूला लॉक ओपन करायचा असतो घराचा. जमतंय. इथे मी मायूला ना थोडं मिल्क देते प्यायला. तिथे थोडेसे चिप्स देते, आणि ह्याच्यामध्ये पण मी तिला मसाला टाकले, कारण तिला थोडंसं असं लाल मिरची पावडर ह्याच्यात चिप्समध्ये टाकून दिलं ना तिला जास्त आवडतं. तिला आता मी हे देते. बस होते खाली, बस इथे ठेव. इथे आता मी मायूला ना, माई फ्रेश झाली आहे ॲक्च्युली, आली हँड वॉश वगैरे करून ती छान फ्रेश झाली आहे. फक्त एवढंच की तिने कपडे चेंज नाही केले, कारण तिला आता पुन्हा तिचा आईस स्केटिंग क्लास पण आहे. म्हणून मग तिला आल्याला म्हटलं पहिला थोडं मिल्क वगैरे पिऊन घे, थोडंसं काहीतरी खा, म्हणजे मग तिला बरं वाटेल.
आत्ताच आईस स्केटिंगला गेली आहे. अवधूत मायूला घेऊन गेला आईस स्केटिंगसाठी आणि मग मी आता छान चेंज वगैरे केला आणि मग मस्त फ्रेश झाले थोडंफार आणि कॉफी घेतली. आणि कॉफी घेत असतानाच मग कॉल सुरू होता ॲक्च्युली माझ्या मैत्रिणींसोबत कॉल होता. आणि मग आमचं डिस्कशन सुरू होतं की रोड ट्रिपला, जसं की म्हटलं तुम्हाला की आम्ही रोड ट्रिपला जाणार आहोत. तर तेच आमचं डिस्कशन सुरू होतं की काय करायचं आहे, काय नाही, काय खाऊ सोबत घ्यायचं आहे, हे सारं. कारण मुलं असतात सोबत आणि थोडंसं दूर जाणार आहोत. त्यामुळे मग काय होतं ना, वाटेत इथे कसं आपल्या भारतासारखं इथे जागोजागी असे शॉप्स वगैरे नसतात किंवा रेस्टॉरंट असे नसतात. त्यामुळे ना इथे फार म्हणजे प्रॉब्लेम होतो. जेव्हा भूक वगैरे लागली ना की मग असं फक्त मॅगडी वगैरे असं असतं, ते पण स्पेसिफिक स्पॉटवरती असतं. तर इतकं म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यामुळे मग आम्हाला ना कॅरी करावं लागतं थोडंफार मुलांसाठी वगैरे. आणि मग तसंच आमचं आहे की आम्ही सर्व डिस्कस करत होतो की कोण काय घेणार, काय घेतलं पाहिजे, काय नाही, हे सर्व काही. तर चला आता मग हे डिस्कशन आमचं आता असंच सुरू राहणार आहे जोवर आम्ही निघत नाही ट्रिपसाठी. तर चला हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर ते देखील तुम्ही मला कॉमेंटद्वारे देऊ शकता. पुन्हा भेटूया छानशा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि मी पण काळजी घेते आहे. तोपर्यंत बाय बाय.